थांबा. हॅलो सर. हॅलो हॅलो सर. हॅलो हॅलो सर अजून आले नाहीत. आलेच सर. हॅलो हॅलो सर. हॅलो गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. हॅलो हॅलो सर. तर आज आपण मागच्या तासाला पूर्ण आपण एकंदरीत पहिलं टॉपिक जे आहे ते टॉपिक पूर्ण लेक्चर संपवलेलं आहे. तर त्या लेक्चरचा वरून आपल्याला अकाउंटन्सी आणि बुक किपिंग यामधला फरक जे असेल किंवा बुक किपिंग आणि अकाउंटन्सी यामधला फरक जो असेल ते देखील आपल्याला कळालं असेल. आणि आता हॅलो 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 सर. सर. हा हॅलो सर. आता या फर्स्ट टॉपिक वरील ऑब्जेक्टिव्ह टाईपचे क्वेश्चन जे असतील ते मी काल PDF द्वारे पाठवलेलं आहे. तर आपण त्या ठिकाणी एक एक जे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत ते ऑब्जेक्टिव्ह पाहूया. तर आता हॅलो ऐकू येत आहे का? हो सर. हा आता या ठिकाणी हो हॅलो सर. 1.9 आहे का? हा 1.9 आहे का? पॉइंट नाही. फक्त आपल्या माहितीसाठी आहे ते. 1.9 आपल्या फक्त माहितीसाठी आहे ते. फक्त वाचून घ्यायचं ते. हॅलो ओके सर. आता क्वेश्चन आणि आन्सर्स ते पाहूया. तर आता या ठिकाणी पहिलं जे काही क्वेश्चन आहे आन्सर इन वन सेंटेन्स. तर आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये एका वाक्यात उत्तरे द्या. आता एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये आपलं जे काय क्वेश्चन येईल ते आन्सर 2 ते 3 वाक्यामध्ये देखील येऊ शकतं. एका वाक्यात याचा अर्थ एकाच वाक्यात असं त्याचा अर्थ घ्यायचं नाही. किती? हॅलो हॅलो तर पहिला क्वेश्चन जे आहे व्हॉट इज बुक किपिंग. तर व्हॉट इज बुक किपिंग. बुक किपिंग म्हणजे काय याचा अर्थ आपण पाहिलेले. तर कोणाला सांगता येतं का? पहा. हॅलो हॅलो सर. हा हॅलो सर. हा सांगा. सर मी सांगू. हा सांग. बुक कीपिंग मीन्स recording of the business transaction in the books of accounts in systematic way. अर्थमॅटिक वे. तर थोडक्या ठिकाणी काय रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन सेट ऑफ बुक्स. म्हणजे एखाद्या सेट ऑफ बुक्स मध्ये त्या ठिकाणी काय बिझनेस ट्रान्झॅक्शन जे काही झालेले असतील त्या ट्रान्झॅक्शनची नोंद म्हणजे बुक किपिंग. त्या ट्रान्झॅक्शनची नोंद म्हणजे काय? बुक किपिंग. त्यानंतर आता व्हॉट इज मीन्ड बाय गुड्स. गुड्स म्हणजे काय? The term goods हा refer to merchants, मर्चंट commodities, कॉमोडिटी. articles, हा articles or things in which a trader trades. These are purchased or मॅन्युफॅक्चर्ड. for मॅन्युफॅक्चर्ड the परचेस्ड और मॅन्युफॅक्चर्ड फॉर manufacturing सेल. purpose of sale and profit. हा म्हणजे एकंदरीत काय
एखादा व्यापारी जो असेल तो व्यापारी आपल्याकडे असलेले जे काही वस्तू असतील, मग ते कुठल्याही प्रकारचे वस्तू असेल, उदाहरणार्थ त्या ठिकाणी काय सायकल दुकानदाराकडे सायकली असतात, बरोबर. सायकल दुकानदाराकडे काय असतात, सायकली असतात, आणि ते सायकली विकणं म्हणजे त्या व्यापाऱ्याचा तो माल आहे. त्या व्यापाऱ्याचा तो काय माल असं म्हटलं जातं. गुड्स याचा अर्थ काय, एकंदरीत आपल्याकडे असलेली जी काही वस्तू असेल, वस्तू तयार केला जातो पुनर्विक्रीसाठी, तयार केला जातो काय, विक्रीसाठी तयार केला जातो, आणि विक्रीतून त्या ठिकाणी काय नफा मिळवण्यासाठी की वस्तू विकला जातो, त्या वस्तूला त्या ठिकाणी काय गुड्स असं म्हटलं जातं. त्यानंतर व्हॉट इज कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, The total amount invested into the business by the owner is called capital. Execution called- of assets over the liabilities is also called as capital. बरोबर, The correct. equation for these capital into assets minus असेट्स मायनस liabilities. लायबिलिटीज. Liabilities. असेट्स मायनस लायबिलिटी. असेट्स म्हणजे मालमत्ता आणि लायबिलिटीज म्हणजे देणी. या दोन्ही देणी. या दोन्हीपैकी त्या ठिकाणी काय कॅपिटल इज इक्वल टू असेट्स प्लस लायबिलिटीज असा देखील त्यात हो. सूत्र होईल. असा त्याचा सूत्र होईल. म्हणजे कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटी देखील. Liabilities. कळालं का. दोन्ही प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं सूत्र, इक्वेशन. असेट्स इज इक्वल टू कॅपिटल प्लस लायबिलिटी, आणि कॅपिटल इज इक्वल टू असेट्स मायनस लायबिलिटीज Liabilities. पद्धतीनं. म्हणजे एकंदरीत एखादा व्यापारी जो असेल तो व्यापारी आपल्या व्यवसायासाठी जे काय ठिकाणी काय व्यवसायात गुंतवतो त्याला काय म्हटलं जातं, भांडवल किंवा कॅपिटल असं म्हटलं जातं. टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय द बिझनेस मॅन इन टू द बिझनेस इट इज कॉल्ड ॲज ड्रॉविंग असं म्हटलं जातं थोडक्यात. कॅपिटल म्हटलं जातं. त्यानंतर व्हॉट इज द ड्रॉविंग. The amount of cash or value of goods, assets, etc. withdrawn from the business by the owner for personal use called as a driving. फॉर पर्सनल यूज इज कॉल्ड. म्हणजे एकंदरीत Is called. काय भांडवलाच्या अपोजिट. आता कॅपिटल म्हणजे काय की जे काय रक्कम प्रोप्रायटर कडून किंवा मालकाकडून व्यवसायात गुंतवला जातो, आणि ते गुंतवलेले जे काही पैसे असतील तेच पैसे व्यवसायातून जर पर्सनल यूज साठी वापर केल्यास त्याला ड्रॉविंग असं म्हटलं जातं. समजलं. त्यानंतर व्हॉट इज गुडविल. Goodwill is the reputation of business expressed in terms of money. Goodwill is an intangible asset. इनटँजिबल असेट. गुडविल इज इनटँजिबल ॲसेट. इनटँजिबल म्हणजे काय, अदृश्य. इनटँजिबल याचा अर्थ काय, अदृश्य. की आता या ठिकाणी काय आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये 5 त्या ठिकाणी काय आपल्याला क्वेश्चन्स विचारले. या व्यतिरिक्त देखील आणखीन 1-2-3 क्वेश्चन मी विचारतो, ते आपल्याला सांगता येतं का पहा. आता व्हॉट इज ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचा अर्थ कोणाला सांगता येतं का. व्यवहार. व्यवहार कशाला म्हणायचं. Exchange of monies or monies or monies is called transaction. इज कॉल्ड ट्रान्झॅक्शन. आता या ठिकाणी काय ट्रान्झॅक्शनचे त्या ठिकाणी टोटल प्रकार मी सांगितलेले. आता हे टोटल प्रकार किती प्रकार आहेत ट्रान्झॅक्शनचे. बिझनेस ट्रान्झॅक्शनचे व्यवहाराचे प्रकार आहेत. ते प्रकार किती प्रकार आहेत. 2 प्रकार आहेत. कुठले प्रकार. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन यामध्ये काय फरक आहे. पैशासंबंधी आणि पैशाचं म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. पैसे न देता करणे म्हणजे नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. पैशाचा संबंध जिथं येत नाही
असे काही घटना असतात की ते घडत असतात, त्यांना त्या ठिकाणी काय नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या वस्तू देणं आणि घेणं, वस्तू देणं आणि घेणं याला काय म्हटलं जातं? नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. समजलं? यालाच बार्टर ट्रान्झॅक्शन देखील म्हटलं जातं. वस्तू विनिमय पद्धत. बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? वस्तू विनिमय पद्धत. तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आपण पाहिलेले आहे. आता मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे 2 प्रकार आहेत. मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचे किती प्रकार आहेत? 2 प्रकार. हे 2 प्रकार कुठले कुठले? क्रेडिट ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन कॅश आणि ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट. डेबिट डेबिट क्रेडिट. नाही. कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? रोख व्यवहार. रोख व्यवहारामध्ये काय आपल्याला वस्तू जी काही हवी असेल ती वस्तू आपण पैसे देऊन लगेच ऑन द स्पॉट पैसे देतो, त्याला कॅश ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? वस्तू घेतो परंतु त्याचे पैसे मात्र 2 ते 3 दिवसात त्या ठिकाणी दिला जातो. उधारीवर व्यवहाराला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हटलं जातं. समजलं? हो कळालं सर. का? हा. त्यानंतर तर मला सांगा, नॅरेशन म्हणजे काय? नॅरेशन आपण पाहिलेलं आहे. नॅरेशन. हॅलो, नॅरेशनचा अर्थ कोणाला सांगता येतं का? A brief expression of the business transaction for which any entry is passed is called as a narration. It is always given in the bracket below the journal. बिलो द एंट्री. म्हणजे एकंदरीत काय नॅरेशन याचा अर्थ काय? ब्रीफ एक्सप्लेनेशन. झालेल्या व्यवहाराची थोडक्यात त्या ठिकाणी काय विश्लेषण जो असेल त्या विश्लेषणाला नॅरेशन असं म्हटलं जातं. आणि हे नॅरेशन एंट्रीच्या खाली त्या ठिकाणी लिहिला जातो. एंट्रीच्या खाली लिहिला जातो. एंट्री याचा अर्थ काय? नोंद करणे. एंट्री याचा अर्थ काय? नोंद करणे. समजलं? तर डेटर्स म्हणजे काय? डेटर्स. व्हॉट इज अ डेटर्स? कोणाला म्हणायचं डेटर्स? डेटर्स मराठीत त्याचा अर्थ ऋणको. A person who has a pay to the business for getting goods and service on a credit is known as a इज debitor. नोन ॲज डेटर. Is known as a डेटर म्हणायचं person नाही, who डेटर म्हणायचं. owns money of the business. मनी ऑफ द बिझनेस. एखाद्या व्यक्तीकडून जे काही पैसे यायचे असतात त्या व्यक्तीला उधारीवर माल विकल्यानंतर त्याच्याकडून पैसे यायचे असतात त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं? डेटर असं म्हटलं जातं. त्याच्या विरुद्ध क्रेडिटर. क्रेडिटर म्हणजे काय? व्हॉट इज क्रेडिटर? Person whom business has a pay for a getting goods or a service on a credit is known as a creditor. A creditor is a person whom business owns money. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून माल खरेदी करतो आणि घरात खरेदी केल्यानंतर त्या व्यक्तीला पैसे देणं लागतो. आणि ती व्यक्ती म्हणजेच काय? विक्रेता किंवा क्रेडिटर. विक्रेता किंवा क्रेडिटर असं म्हटलं जातं. समजलं? कळालं का? त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 काय विचारलेलं आहे? गिव्ह द वर्ड टर्म और फ्रेज विच कॅन सबस्टिट्यूट ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हॅलो, आपासात बोलतो का? हॅलो सर, स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन दिसत नाही सर. सर, स्क्रीन नेटवर्क प्रॉब्लेम दिसेना. असेल. सर, स्क्रीनच दिसेना. एक मिनिट. सर, स्क्रीन दिसेना. एक मिनिट.
हॅलो. दिसायला सर. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये. हॅलो, कोण आहे? आवाज करू नका. क्वेश्चन नंबर 2 त्या ठिकाणी सांगितलेले खालील वाक्यास एक शब्द समूह सुचवा असं म्हटलेलं आहे. पहा आता यामध्ये पहिलं वाक्य आहे रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. हॅलो. बुक कीपिंग. रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन याला काय म्हणायचं? बुक कीपिंग. याचा आन्सर काय येईल? बुक कीपिंग. समजलं? हा. सेकंड त्या ठिकाणी दुसरं वाक्य अमाऊंट इन्व्हेस्टेड इन बिझनेस बाय द प्रोप्रायटर. प्रोप्रायटर कडून मालकाकडून रक्कम बिझनेस मध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. आताच आपण पाहिलेलं आहे. पहा व्हॉट इज कॅपिटल. कॅपिटलचा आन्सर इथं एका वाक्यात आहे. पहा कळालं? त्यानंतर पुढचं वाक्य अ पर्सन टू हुम अमाऊंट इज पेएबल. अशी व्यक्ती त्या व्यक्तीला आपण रक्कम देणं लागतो. क्रेडिटर्स. आताच आपण विक्रेता. क्रेडिटर्स म्हणजे काय? विक्रेता. दनको असं म्हटलं जातं त्याला. त्याला काय म्हटलं जातं? हा, क्रेडिटर्स दनको. हॅलो. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. एक्सचेंज आदला बदल. दोन व्यक्तीच्या मध्ये आदला बदल. स्क्रीन दिसेना. एक मिनिट, नेटवर्क प्रॉब्लेम असेल. नाही सर, कोणतं स्क्रीन शेअर करायचं असेल. हा, स्क्रीन शेअर करू नका तर एक डिस्कनेक्ट होईल. मध्ये स्क्रीन शेअर करू नका. हॅलो. कोणी मध्ये स्क्रीन शेअर करू नका, डिस्कनेक्ट होईल. हॅलो. हॅलो सर, दिसून लागलाय. हा, स्क्रीन शेअर करू नका, डिस्कनेक्ट होईल. हॅलो. पुढचं वाक्य आहे पहा एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. एक्सचेंज बिटवीन टू पर्सन्स. ट्रान्झॅक्शन म्हणजे दोन व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी काय आदला बदल घटना, आदला बदल क्रिया जे काय होईल त्याला काय म्हटलं जातं? ट्रान्झॅक्शन. त्यानंतर पुढचा एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस ओव्हर इन्कम. एक्सेस ऑफ एक्सपेन्सेस आहे इन्कम पेक्षा जास्त खर्च. इन्कम पेक्षा जास्त खर्च म्हणजे काय? लॉस. म्हणजे काय? लॉस. त्यानंतर पुढचा वाक्य आहे अ पर्सन हुज ॲसेट्स आर सफिशियंट इनफ टू मीट बिझनेस ऑब्लिगेशन्स. आता ज्या व्यक्तीकडं त्या ठिकाणी काय मालमत्ता जे आहे ते चांगलं मालमत्ता हे व्यवस्थित आहेत, योग्य आहेत, की जे बिझनेसचे जे काही देणं आहे ते देणं तो पेडू ती व्यक्ती काय? सॉल्वंट पर्सन. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे जे काही रक्कम असेल, ऍसेट्स मालमत्ता देखील व्यवस्थित आहे की जेणेकरून तो त्या ठिकाणी बिझनेसचे जे जे त्या ठिकाणी काय ऑब्लिगेशन्स असतील, देणं असतील, ते देणं तो फेडू शकतो. अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? सॉल्वंट पर्सन. अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? सॉल्वंट पर्सन. त्याच्या विरुद्ध ज्या व्यक्तीकडे ऍसेट्स कमी आहेत आणि लायबिलिटी जास्त आहेत अशा व्यक्तीला काय म्हटलं? अ पर्सन whose liabilities are more than assets. अ पर्सन whose liabilities are more than assets. याला काय म्हटलं जातं? आता सॉल्वंटच्या विरुद्ध कुठली व्यक्ती असू शकते? इनसॉल्वंट. सॉल्वंटच्या विरुद्ध काय? इनसॉल्वंट. पुढचं वाक्य काय सांगितलेलं? आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. हॅलो सर. डिसिजन मेकिंग.
हॅलो, काय म्हटलेलं आहे? आर्ट Decision making. डिसिजन मेकिंग नाही. आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग. आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग म्हटलेलं आहे तिथं. अकाउंटन्सी. रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅलो सर. कीपिंग आहे ना. हॅलो, बुक कीपिंग म्हणजे हॅलो काय? सर, काय हा. समजेल? हॅलो, वाक्य काय सांगितलेलं आहे पहा. आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन. रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन कशात येतो? अकाउंटन्सी मध्ये का बुक कीपिंग मध्ये? अकाउंटन्सी. बुक कीपिंग मध्ये येतो. बुक कीपिंग ज्या ठिकाणी बुक कीपिंग एंड्स होतो, त्या ठिकाणी बुक कीपिंग एंड्स होतं, त्यानंतर त्या ठिकाणी अकाउंटन्सी सुरुवात होत असतो. म्हणून हे रेकॉर्ड करण्याची एक कला आणि शास्त्र आहे. त्याला काय म्हटलं जातं? बुक कीपिंग. तर पुढचं वाक्य आहे पहा. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय पर्सन्स. ओन्ड बाय प्रोप्रायटर. काय म्हटलेलं आहे पहा. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय प्रोप्रायटर. काय म्हटलेलं आहे? ऍसेट, मालमत्ता. कळलं? याचा अर्थ काय? मालमत्ता. प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय प्रोप्रायटर. हॅलो, समजलं का? हॅलो सर, कळालं. कळालं का? प्रॉपर्टी ऑफ एनी डिस्क्रिप्शन ओन्ड बाय प्रोप्रायटर. मालकाचा ज्यावेळेस ज्या मालकाचं त्या ठिकाणी काय कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी काय प्रॉपर्टी असेल, त्याला काय म्हटलं जातं अकाउंटन्सी मध्ये? काय म्हटलं जातं? ऍसेट. त्यानंतर पुढचं वाक्य दिलेलं आहे पहा. assets which remain in the business for short time and can be converted into cash very easily. आता या ठिकाणी म्हटलेले assets which remain. हॅलो, हॅलो सर, माईक बंद करायला सांगा की. हॅलो, Current assets. हॅलो. आपलं ज्यांना आन्सर द्यायचंय त्यांनीच त्या ठिकाणी माईक ओपन करायचं. ज्यांना आन्सर द्यायचंय त्यांनीच माईक त्या ठिकाणी ओपन करून आन्सर द्यायचं. बाकीचे सर स्क्रीन शेअर करायला सांगू नका ना. हॅलो, हॅलो. पुढचं वाक्य आहे पहा. assets which remain in the business for short time and can be converted into cash very easily. आपण प्रकार पाहिलेले टाइप्स ऑफ ऍसेट्स. त्या टाइप्स ऑफ ऍसेट पैकी एक ऍसेट इथं त्याचा आन्सर येईल. कुठला आन्सर असेल? Current asset. करंट ऍसेट. चालू मालमत्ता. की जे चालू मालमत्ता त्या ठिकाणी काय इझिली त्यामध्ये कॅश मध्ये कन्वर्ट आपण करू शकतो. त्यानंतर पहा पुढचं वाक्य काय? अलाउन्सेस. अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. अलाउन्स इज कॅटलॉग प्राइस. कॅटलॉग प्राइस म्हणजे काय? की जे काही किंमत पत्रक असेल त्या किंमत पत्रकावरील त्या ठिकाणी काय की जे काय सवलत दिली जाते त्या सवलतीला काय म्हटलं जातं? कुठलं सवलत? डिस्काउंटचे दोन प्रकार पाहिलेले आपण. डिस्काउंटचे दोन प्रकार पाहिलेले. ट्रेड डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आणि कॅश डिस्काउंट. आता इथं वाक्य काय पहा. अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. कॅटलॉग प्राइस म्हणजे काय? जे की किंमत सर स्क्रीन किंमत पत्रक असेल त्या किंमत पत्रकावरील स्क्रीन दिसे ना. तुमचा आवाज पण क्लिअर येईना. सर कोणतं स्क्रीन शेअर करायला तर? हॅलो, मध्ये मध्ये स्क्रीन शेअर करू नका. डिस्कंटिन्यू होणार ते.
हॅलो, कोणी मध्ये स्क्रीन शेअर करू नका, डिस्कंटिन्यू होणार आहे. डिस्टर्ब सर खूप होत आहे. ज्यांना आन्सर द्यायचंय त्यांनीच फक्त माईक हे करायचं, चालू ठेवायचं. हॅलो, द अलाउन्स इज गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑफ गुड्स. त्या किंमत पत्रकावरील त्या ठिकाणी काय जे काय सवलत दिली जाते त्या सवलतीला काय म्हटलं जातं? सवलतचे 2 प्रकार, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. यापैकी किंमत पत्रकावर डिस्काउंट दिली जाते त्या डिस्काउंटला ट्रेड डिस्काउंट असं म्हटलं जातं. बरोबर? हॅलो सर. हा, कुठला आन्सर असेल? हे ट्रेड डिस्काउंट. कुठला असेल? ट्रेड डिस्काउंट. आता पहा, कोणी मध्ये स्क्रीन शेअर करू नका. आता तिसरं त्या ठिकाणी काय क्वेश्चन आहे पहा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द गिवन बिलो अँड रिराईट द स्टेटमेंट्स. आता या वाक्यात दिलेलं जे काय रिकामा जागा असेल त्या रिकामा जागा जो असेल त्याला पर्याय देखील दिलेला आहे पहा. या पर्यायामधून एक पर्याय निवडायचा आणि वाक्य पूर्ण करायचा. त्यात पहिलं, सरप्लस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेन्सेस इज डॅश. पर्याय दिलेले आहे Profit. सरप्लस ऑफ इन्कम, प्रॉफिट. तर कोणाला लॉस वाटतं? सरप्लस म्हटलेलं आहे. सरप्लस म्हणजे जास्त, खर्चापेक्षा त्या ठिकाणी उत्पन्न जास्त. हा, हॅलो, खर्चापेक्षा त्या ठिकाणी उत्पन्न जास्त. काय? प्रॉफिट. थोडक्यात काय? प्रॉफिट. याचा आन्सर काय येईल? प्रॉफिट. त्यानंतर दुसरं वाक्य आहे पहा. दुसरं वाक्य काय दिलेलं आहे? इन अ डॅश बेसिस ऑफ अकाउंटिंग ऍक्च्युअल कॅश रिसीट्स अँड ऍक्च्युअल कॅश पेमेंट्स आर रेकॉर्डेड. कॅश. एकंदरीत 3 त्या ठिकाणी काय कुठला असेल? कॅश बेसिस असेल पहा. ज्यावेळेस ऍक्च्युअल प्रत्यक्ष रक्कम मिळतं आणि प्रत्यक्ष रक्कम आपण देतो त्याचा रेकॉर्ड म्हणजे काय? कॅश बेसिस. मेथड कुठला बेसिस आहे? कॅश बेसिस. तिसरं वाक्य आहे पहा. अमाऊंट विच इज नॉट रिकव्हरेबल फ्रॉम कस्टमर इज नोन ॲज. त्या ठिकाणी काय पर्याय दिलेले आहे? बॅड डेटर्स, डाउटफुल डेट्स. म्हणजे त्या ठिकाणी काय रक्कम जे काय आहे वसूल न होणारा, कस्टमर कडून वसूल न होणाऱ्या रकमेला काय म्हटलं जातं? बॅड डेट्स, बुडीत कर्ज. डेट्स म्हणजे कर्ज, डेटर्स म्हणजे ऋणको, डाउटफुल डेट्स म्हणजे काय? संशयित बुडीत. आता या ठिकाणी रक्कमच वसूल होणार नाही तर त्याला काय म्हटलं जातं? बुडीत, बॅड डेट्स. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा. अकाउंट्स मस्ट बी ऑनेस्टली प्रिपेअर्ड अँड दे मस्ट डिस्क्लोज ऑल मटेरियल इन्फॉर्मेशन इज नोन ॲज. आपण कन्सेप्ट पाहिलेलो आहोत की ज्या कन्सेप्टमध्ये सगळ्या प्रकारचे जे काही मटेरियल इन्फॉर्मेशन असेल त्या मटेरियल इन्फॉर्मेशनचा माहिती डिटेल त्या ठिकाणी काय दिली जाते. असे कन्सेप्ट आपण 12 कन्सेप्ट पाहिलेले. त्या कन्सेप्टपैकी आता या ठिकाणी काय पर्याय दिलेले? एंटिटी कन्सेप्ट, ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट, डिस्क्लोजर कन्सेप्ट आणि कॉस्ट कन्सेप्ट दिलेले आहे. कुठलं कन्सेप्ट असेल? डिस्क्लोजर कन्सेप्ट. डिस्क्लोजर म्हणजे सगळे जे काय असेल ते सगळे डिटेल डिस्क्लोज. इथं मस्ट बी डिस्क्लोज म्हटलेलं आहे पहा. काय म्हटलेलं आहे? दे मस्ट बी डिस्क्लोज. म्हणजे सगळे प्रकारची माहिती जे काय रेकॉर्ड झालेली असेल त्या रेकॉर्ड करणं आवश्यक आहे. एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय की व्यवसायाची अस्तित्वाची संकल्पना. ड्युअल ऍस्पेक्ट म्हणजे काय? द्विनोंद पद्धत. आणि डिस्क्लोजर याचा पूर्णपणे माहिती. कॉस्ट म्हणजे काय? मूल्य कन्सेप्ट. असं त्याचा अर्थ. याचा उत्तर आहे डिस्क्लोजर कन्सेप्ट. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा. अ कॉमोडिटी इन विच अ ट्रेडर डील्स इज नोन ॲज. काय आन्सर?
गुड्स. या अगोदर व्हॉट इज गुड्स, व्हॉट इज गुड्सचं आन्सर सांगितलेलं तेच पहा. आता व्हॉट इज गुड्स म्हटलं की हे वाक्य लिहायचा. अ कॉमोडिटी इन विच अ ट्रेडर डील्स इज नोन ॲज गुड्स. म्हणजे का जी काही व्यक्ती असेल ट्रेडर व्यापारी ज्या वस्तूची त्या ठिकाणी काय देवाणघेवाण करत असतो त्याला काय म्हटलं जातं, गुड्स. कळालं. त्यानंतर वाक्य आहे पहा. डॅश मीन्स अ रेप्युटेशन ऑफ बिझनेस व्हॅल्यूड इन टर्म्स ऑफ मनी. याचा देखील अगोदर आन्सर आपण पाहिजे. डॅश मीन्स गुडविल. हा, गुडविल म्हणजे काय, नाव लौकिक. गुडविल याचा अर्थ काय, नाव लौकिक. त्यानंतर पुढचा वाक्य आहे पहा. अकॉर्डिंग टू. हे आपण त्या ठिकाणी काय अकाउंटिंग स्टँडर्ड जे असेल आपण पाहिलेलं नाही, ते फक्त आपण त्या ठिकाणी काय जे काय वाचन आहे ते वाचन स्वतः करायचा. म्हणजे आपल्याला माहितीसाठी दिलेलं आहे. पुढचं त्या ठिकाणी काय की पुढचं वाक्य आहे पहा. द इमिजिएट रेकग्नायझेशन ऑफ लॉस इज सपोर्टेड बाय प्रिन्सिपल ऑफ. त्या ठिकाणी काय एकंदरीत प्रिन्सिपल्स कॉन्झर्व्हॅटिझम, ऑब्जेक्टिव्ह, मॅचिंग, कन्सिस्टन्सी हे जे काय यापैकी त्या ठिकाणी काय की सपोर्ट कॉन्झर्व्हॅटिझम. त्याचा अर्थ काय, कॉन्झर्व्हॅटिझम. याचा अर्थ काय, इमिजिएट रिकॉग्नायझेशन. लॉसचा त्या ठिकाणी लगेच आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं, त्याला कॉन्झर्व्हॅटिझम म्हटलं जातं. त्याचबरोबर पुढचं वाक्य आहे पहा. ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ अन एंट्री इज कॉल्ड ॲज. या अगोदर पाहिलेलं नॅरेशन म्हणून. समजलं का, नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय, निवेदन, थोडक्यात विश्लेषण. नॅरेशन म्हणजे काय, निवेदन किंवा थोडक्यात विश्लेषण. पोलिओ याचा अर्थ काय, पान. पोलिओचा अर्थ काय, पान किंवा पेज. FOLIO. पहिलं पर्याय दिलेला आहे पहा. पहिलं पर्याय काय दिलेलं आहे, पोलिओ. पोलिओचा अर्थ पेज, पान. आणि नॅरेशन निवेदन किंवा विश्लेषण. पोस्टिंग पोस्टिंग म्हणजे काय, पुढे त्या ठिकाणी दुसऱ्या बुकमध्ये नोंद करणं. जर्नलायझिंग की रोजनिशीचा त्या ठिकाणी क्रिया. एंट्रीची ज्या काही क्रिया असतात त्या क्रियांना जर्नलायझिंग असं म्हटलं जातं. याचा पूर्ण डिटेल आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहणारच आहोत, तिसऱ्या टॉपिकमध्ये. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा. अन ऍक्ट ऑफ एक्सचेंज ऑफ थिंग्स ऑर सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टीज इज टर्म्ड ॲज. ट्रान्झॅक्शन. समजलं, ट्रान्झॅक्शन. अन ऍक्ट ऑफ एक्सचेंज म्हणजे आदला बदलची क्रिया जे असतील वस्तूची किंवा सेवांची. दोन व्यक्तीमध्ये आदला बदलाची वस्तू आणि सेवाची क्रिया याला काय ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं पहा. समजला. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय, ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन आहे. फक्त आपण या ठिकाणी काय एकंदरीत फक्त चूक किंवा बरोबर एवढंच त्या ठिकाणी पाहायचं. ट्रू ऑर फॉल्स जे आहे एक्सप्लेनेशन मध्ये ज्या वेळी मी एक्सप्लेनेशन केले त्यामध्ये दिलेलं आहे की ते आपण पुन्हा त्या ठिकाणी काय टॉपिक नुसार त्या ठिकाणी जेव्हा पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह पाहणार त्यावेळेस रिझन मी सांगतो. आता या ठिकाणी आपल्याला फक्त चूक किंवा बरोबर तेवढे एकच सांगा की आता पहिलं वाक्य आहे, बुक किपिंग अँड अकाउंटिंग आर वन अँड द सेम थिंग. काय म्हटलेलं आहे पहा, किपिंग आणि अकाउंटिंग हे एकच आहे आणि सेम थिंग असं म्हटलेलं आहे. फॉल्स. याचा अर्थ काय, फॉल्स. समजला. बुक किपिंग आणि अकाउंटिंग वेगळे आहेत, दोन्ही एकच नाही. कळालं का. त्यानंतर कॉन्झर्व्हॅटिझम मीन्स टू फॉलो सेफ साईड. कॉन्झर्व्हॅटिझम मीन्स येस. याचा अर्थ काय, ट्रू. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा. द डबल एंट्री सिस्टीम इज बेस्ड ऑन ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट. ड्युअल ऍस्पेक्ट कन्सेप्ट.
हे देखील बरोबर वाक्य आहे. त्यानंतर ओव्हरड्राफ्ट इज अन ॲसेट ऑफ द बिझनेस. ओव्हरड्राफ्ट इज अन ॲसेट ऑफ द बिझनेस. ओव्हरड्राफ्ट आहे हे लॅबिलिटीचा प्रकार आहे. लॅबिलिटीचा प्रकार आहे. काय ॲसेट म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, हे वाक्य चुकीचं आहे, फॉल्स. त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा, सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन whose assets are more than his liabilities. बरोबर आहे का? काय म्हटलेलं आहे पहा, सॉल्वंट पर्सन इज अ पर्सन whose assets are more than his liabilities. त्याच्या देणीपेक्षा त्या ठिकाणी ऍसेट जास्त आहेत. बरोबर आहे की नाही? त्यानंतर पुढचं वाक्य आहे पहा, कॅश डिस्काउंट डज नॉट अपियर इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. कॅश डिस्काउंट काय म्हटलेलं आहे, बुक्स ऑफ अकाउंट मध्ये रेकॉर्ड केला जात नाही किंवा दाखवला जात नाही असं म्हटलेलं आहे. डज नॉट अपियर, हे अपियर दाखवला जातो, रेकॉर्ड केला म्हणून हे वाक्य चुकीचं आहे, फॉल्स. त्यानंतर पुढे दिलेले, अ ट्रान्झॅक्शन इज कन्सर्न विथ मनी और मनी इज वर्थ. करेक्ट, ट्रू. त्यानंतर अकाउंटिंग इज द लँग्वेज ऑफ बिझनेस. अकाउंटिंग हे बिझनेसचा लँग्वेज आहे, भाषा आहे. बरोबर, ट्रू. बरोबर. इन अर्लियर टाइम्स ऑफ सिव्हिलायझेशन अकाउंटिंग वॉज डन बाय ओनर्स. डन बाय ओनर्स म्हटलेलं आहे पहा. जुन्या काळी त्या ठिकाणी काय अकाउंटिंग जे असेल ते अकाउंटिंग मालकाकडून होत होता. असं आहे का, पहिल्याच त्या ठिकाणी पहिल्याच पॅराग्राफ मध्ये आहे पहा, मध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना त्या ठिकाणी नेमलं जायचा, एजंट्सना, म्हणून हे वाक्य काय चुकीचं आहे, फॉल्स. त्यानंतर शेवटचं पहा, बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट ऑल टॅक्स लायबिलिटीज. ऑल टॅक्स लायबिलिटी, करेक्ट, इट इज ट्रू. त्यानंतर पहा पुढचा क्वेश्चन आहे, एकदम सोपा क्वेश्चन आहे पहा, डू यू ऍग्री ऑर डिसऍग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढील वाक्यास आपण सहमत किंवा सहमत आहात का असहमत आहात हे आहे. अकाउंटिंग इज युजफुल ओनली टू द ओनर. ओनली टू द ओनर म्हटलेलं आहे पहा, फक्त मालकालाच त्या ठिकाणी युजफुल आहे का. आपण युटिलिटी मध्ये पाहिलेलं आहे, वेगवेगळे व्यक्ती होते पहा, युटिलिटी ऑफ अकाउंटिंग किंवा बुक किपिंग म्हटलेलं आहे, त्यामध्ये अनेक व्यक्ती आहेत. इथं काय म्हटलेलं आहे, फक्त ओनर म्हटलेलं आहे पहा. हे विधान बरोबर आहे का, ऍग्री आहे का डिसऍग्री. डिसऍग्री. ओनली या शब्दामुळे त्या ठिकाणी काय डिसऍग्री येणार. त्यानंतर दुसरं वाक्य पहा, बुक किपिंग इज अन आर्ट सायन्स. Agree. Correct. Bills payable is an asset of the business. Asset म्हटलेलं आहे पहा. Disagree. Agree नाही ते. Bills receivable असेल तर agree. इथं bills payable आहे म्हणून disagree. त्यानंतर in bookkeeping and accountancy only non-monetary transaction are recorded. काय म्हटलेलं आहे पहा, डिसऍग्री. ओनली नॉन मॉनिटरी, ओनली त्या ठिकाणी काय मॉनिटरी ट्रान्झॅक्शन असेल. इन बुक किपिंग अँड अकाउंटन्सी ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड असं वाक्य असेल तर ऍग्री. असं वाक्य असेल ऍग्री. आहे पहा, द ऍसेट्स विच गिव्ह लॉंग टर्म बेनिफिट. लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर फिक्स्ड ऍसेट्स. ऍग्री. फिक्स्ड ऍसेट्सचा दीर्घ काळापर्यंत उपयोग होत असतो. करेक्ट. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन आहे, कम्प्लीट द फॉलोइंग कन्सर्न्स. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पूर्ण करायचं वाक्य. या ठिकाणी का पहिलं वाक्य काय, रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन इज नोन ॲज.
Income. इन्कम किंवा प्रॉफिट देखील म्हटलं जातं, परंतु इथं रिव्हेन्यू हा शब्द वापरल्यामुळे आपल्याला इन्कम हा शब्द घ्यायचा. त्यानंतर दुसरं, एक्सेस ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. ऑपरेटिंग एक्सपेन्सेस हे देखील इन्कम मध्ये त्या ठिकाणी आहे, पण इन्कम न घेता या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट घ्यायचा. काय? ऑपरेटिंग प्रॉफिट. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे व्यवसाय चालू असताना जे नफा असेल त्या नफ्याला ऑपरेटिंग प्रॉफिट म्हटलं जातं. व्यवसाय पूर्ण क्लोज केल्यानंतर म्हणजे इयर एंडला त्या ठिकाणी बुक्स ऑफ अकाउंट क्लोज केल्यानंतर जो प्रॉफिट काढला जातो त्याला नेट प्रॉफिट म्हटलं जातं, किंवा व्यवसायातील प्रॉफिटाला ग्रॉस प्रॉफिट म्हटलं जातं. आता चालू असताना ऑपरेटिंग प्रॉफिट असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा आहे पहा, an expenditure which is basically revenue in nature but benefit of is not exhausted within 1 year is called as. असं खर्च आहे की रिव्हेन्यू नेचर सारखा असतो, परंतु त्याचा बेनिफिट जो असेल एका वर्षात मिळत नाही. एका वर्षात त्या ठिकाणी मिळत नाही. आपण टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरचे प्रकार पाहिलेले आहे. त्या टाइप्स ऑफ एक्सपेंडिचरचे प्रकारामध्ये 3 प्रकार आहेत पहा. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर, आणखीन एक एक्सपेंडिचर कुठलं आहे? Revenue expenditure. नाही. आता आपण पाहिलेले 3 एक्सपेंडिचरचे प्रकार. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. करेक्ट. डेपर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा अर्थ काय? डेपर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. एका वर्षात त्याचा त्या ठिकाणी काय उपयोग आपल्याला मिळत नाही, भविष्य काळात देखील मिळत असतो. पुढचं वाक्य आहे, द अमाऊंट डिडक्टेड बाय द सेलर फ्रॉम द लिस्ट प्राइस ऑफ गुड्स ऍट टाइम ऑफ सेल इज डॅश. ट्रेड डिस्काउंट. करेक्ट. ट्रेड डिस्काउंट. शेवटचा पहा, अ पर्सन टू हुम बिझनेस ओज मनी फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस इज नोन ॲज. म्हणजे ज्या व्यक्तीला आपण रक्कम देतो क्रेडिटर. करेक्ट. बरोबर आहे. हा, इथं आपलं हा टॉपिक संपलेला आहे. हे सगळे आपल्या नोट्स मध्ये, आपल्या बुक्स नोट्स मध्ये आपण लिहून काढायचं. कळालं? पुढच्या ऑनलाईन आपण नवीन टॉपिक चालू करूया. धन्यवाद. हे सगळं क्वेश्चन हो, नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं. नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं सगळं ना सर? हो 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 सर. हा? सर ऑब्जेक्टिव्ह फ्युचर ते बी लिहू दे. हो, आता फक्त जे काय आहे की त्या ठिकाणी काय कन्सेप्ट जे आहे प्रिन्सिपल्स 12 कन्सेप्ट त्याचे फक्त हेडिंग्स लिहायचे सगळे एक 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 एक, पूर्ण डिटेल लिहायचं नाही पुस्तकात. कळालं? पुस्तकातलं डिटेल पूर्ण लिहायचं नाही. कन्सेप्ट अँड प्रिन्सिपल जे आहेत अकाउंटिंगचे 12. सर हा, म्हणजे काय ते? आता या ठिकाणी एकंदरीत की आपण 12 कन्सेप्ट पाहिलेले आहे की नाही अकाउंटिंग कन्सेप्ट. हे बिझनेस एंटिटी, मनी मेजरमेंट, हे फक्त हेडिंग्स लिहायचे, डिटेल लिहायचं नाही आपल्या नोटबुक मध्ये. कळालं का? क्वेश्चन सर. तर अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे, अकाउंटिंग प्रिन्सिपल किंवा अकाउंटिंग कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे पहा शेवटी ते फक्त हेडिंग लिहायचे. बाकीचे जे काही मी पीडीएफ दिलेले आहे त्या पीडीएफ नुसार लिहून ठेवा. आणि बुक किपिंगचा बुक किपिंगचा डेफिनेशन लिहिल्यानंतर पीडीएफ मध्ये मी एक चार्ट पाठवलेले. चार्ट कळालं का? पीडीएफ मध्ये एक चार्ट लिहून काढायचं. बुक किपिंगचा डेफिनेशन झाल्यानंतर, बुक किपिंगचे डेफिनेशन लिहिल्यानंतर ते चार्ट आपल्या नोटबुक मध्ये लिहून ठेवायचं. हो सर. अकाउंटिंग प्रोसेस म्हणून चार्ट आहे पहा. हो सर. हा, ते बुक किपिंगचा डेफिनेशन लिहिल्यानंतर ते चार्ट आपल्या नोटबुक मध्ये रेकॉर्ड करायचा, लिहायचा. कळालं? पुढच्या तासात नवीन टॉपिक चालू करूया. धन्यवाद. थँक्यू सर. ओके. सर मग प्रॉफिट म्हणजे काय, लॉस म्हणजे काय, तेही लिहिलं तर चालेल का? हो हो चालेल.
जाईल. त्याचं काय आहे ते? काय परचेस्ड गुड्स फ्रॉम विलास. गुड्स अकाउंट गुड्स डेबिट झालं हां 30,000. अजून एक कुठला अकाउंट आहे? विकास का? हां विकास विलास आहे का काय विलास. विलास अकाउंट क्रेडिट. विलास अकाउंट क्रेडिट. गुड्स परचेज ऑन क्रेडिट. इथं विलास account. टू विलास अकाउंट असं लिहायचं रे. गुड्स अकाउंट डेबिट किंवा परचेज अकाउंट डेबिट टू विलास अकाउंट. विलास अकाउंट नरेशन काय गुड्स परचेज ऑन क्रेडिट. गुड्स परचेज ऑन क्रेडिट झाला. द्या. प्रोसेसिंग कुठे